हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे ज्योती नितीन नेवरेकर ब्लॉग्स. तर आज आहे मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार आणि उद्यापन आहे. तर संध्याकाळ झालेली आहे आणि माझी पूजा ही इथे करून झालेली आहे. तर हे जे तुम्ही बघताय हे वाण आहे जे मी सुहासनींना देण्यासाठी घेतलेलं आहे आणि सुहासनींना बोलवलेलंच आहे मी. त्याबरोबर छोटे जे कन्या आहेत त्यांनाही बोलवलेलं आहे प्रसादीसाठी. पहिला मी फक्त सुहासनींना बोलवायची, पण या वर्षीपासून मी कन्येंनाही बोलवते आणि कन्येंना प्रसादीही ठेवलेली आहे मी. तर इथे प्रसाद म्हणून देवाला खीर आणि पुलाव बनवलेला आहे. खीर जी आहे ती उपवासाचे जे तांदूळ असतात भगर, त्याची खीर मी बनवलेली आहे आणि तेच प्रसाद सगळ्यांना मी देणार, कारण उपवास असतं त्याच्यामुळे जे सुहासनी असतात ते दुसरं काही प्रसाद ठेवलं तर ते खात नाही, हातात असेच घेऊन जातात. शिरा वगैरे बनवला त्याच्यामुळे मी आयडिया लावली की आपण उपवासासच खीर ठेवूया जेणेकरून ते खातील. कंदमवाला राजप्रसादी राजलक्ष्मी आणि घरोघरी गृहलक्ष्मी अशा विविध रूपांनी आणि नावांनी लक्ष्मी देवी प्रसिद्ध आहे. अशा श्री लक्ष्मी देवीची नावे आणि ही कहाणी आहे. द्वापर युगातील सौराष्ट्र भूषात तिथे जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव रत्नाकची गौरी कुमरा चंदनाची उंची कुंकुम केसरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा रुंजुंची मुकुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती. तर पूजा आणि आरती दोन्ही व्यवस्थित संपन्न झालेले आहेत आणि इथे माझी तयारी करून झालेली आहे. तर हे जे तुम्ही ताटावरचे रुमाल बघताय ते 3 वेगळ्या वेगळ्या वेळेचे रुमाल आहेत. हा जो रुमाल तुम्ही बघताय ताटावरचा तो मला लग्नामध्ये माझ्या आईने रुखवतीमध्ये दिलेला. तर ही माझी खूप छानशी एक आठवण आहे. आणि हा जो दुसरा रुमाल तुम्ही बघताय हा माझ्या दीराच्या लग्नामध्ये माझ्या जाऊबाईला भेटलेला. तर तिने मला असंच म्हणजे ऍज अ गिफ्ट म्हणून तिने मला तो रुमाल त्यावेळेस दिला, कारण मला तो खूप आवडलेला. आणि हा जो रुमाल आहे ताट रुमाल माझ्या संसाराला जेव्हा खऱ्या अर्थाने सुरुवात झाली, म्हणजे आम्ही इथे डोंबिवलीला आलो आणि स्वतःच जेव्हा एक घर घेतलं त्यावेळेच ती आठवण हा ताट रुमाल. तर बघूया की आपण या रुमाला खाली काय ठेवलंय. सर्वात प्रथम हे वाण आहेत जे सुहासनींना देण्यासाठी ठेवलेत आणि मधी जे कन्या आहेत त्यांच्यासाठी इयरिंग्स ठेवलेत. अष्टरची फुलं, पुस्तके, हेअरबँड्स आणलेले आहेत आणि पेन्सिल असे मिळून 2 डझन पूर्णपणे मी आणलेला आहे. आणि काही एक्स्ट्रा क्लिप्स माझ्याकडे आहेत जे मी अजून आणून एक्स्ट्रा ठेवणार आहेत, म्हणजे कधी असं झालं की एक्स्ट्रा कन्या आले तर त्यांना आपण देऊ शकतो. आणि या करंड्यामध्ये मी हळदी कुंकू भरून ठेवलेला आहे.
खूप छान पद्धतीने पूजा संपन्न झाली. कन्या पण आलेले, सुहासनी पण आलेले आणि खूप बरं वाटलं. आणि त्या घाई गडबडीमध्ये मी कशी तयार झालेली आहे हे तुम्हाला दाखवायलाच विसरली. आणि इथे माझं पूर्णपणे अंबाबाई झालेलं आहे कुंकू लावून लावून. आणि हे मला बोलत होते की थोडंसं पुसून टाकते कुंकू, पण नाही, मला असं वाटत होतं की थोडंसं विस्कटलंय, ते असं वरती झालेलं आहे फुलन देवी सारखं जसं नामा लावतात. पण मला ते म्हणजे मी बघितलंच नाही स्वतःला आरशामध्ये. आणि हे असं पुसत होते तर मी बोलली, ओ कुंकू लावलेलं आहे, ते पुसायचं नसतं, राहू द्या. आणि ऍज इट इज जसं म्हणजे ते थोडंसं असं पसरलंय तसंच्या तसंच मी शूट करायला लावलं. आणि मी आरशामध्ये बघितलं सुद्धा नाही की किती कुंकू लागलंय, कुठे कुठे लागलंय. ऍक्च्युली कपाळाला पण वरच्या साईडला, केसाच्या साईडला पण लागलेला आहे, खूप पसरलंय. पण ठीक आहे. आणि मी खूप थोडंसं उपवास होता त्याच्यामुळे मग जास्त हे नाही केलं. आणि खूप छान पद्धतीने झालं आणि खूप बरं वाटलं. आजची पूजा संपन्न झाली. आता परत पुढच्या मार्गशीर्षला गुरुवार करायला भेटेल. आणि या वर्षीची जी मार्गशीर्ष आली आहे ती पूर्णपणे झाली संपन्न. आणि बघता बघता वर्षही पूर्ण झालेलं आहे. आता थोड्याच दिवसात क्रिसमस, आणि क्रिसमस तर येऊन गेला, थोड्याच दिवसात न्यू इयर येणार आहे. आणि बघता बघता वर्ष कसा निघून गेला ते माहिती पडलं नाही. 2024 संपून 2025 लागणार आहे. तर तुम्हा सगळ्यांना न्यू इयरच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुमचं येणारं वर्ष सुखमयी जाओ, भरभराटीचं हो, आणि खूप 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 सारे आनंद तुमच्या आयुष्यात येऊ. तर चला मग, हा होता माझा आजचा व्लॉग. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह ॲज युजली हॅपीली. बाय बाय.